आपल्या देवघरात पूजल्या जाणाऱ्या टाक देवतांची आपल्याला संपूर्ण माहिती माहीतच असते, परंतु तरीही बऱ्याच लोकांना माहीत नसेल टाक का पूजले जातात, टाकांची मांडणी कशी असावी किंवा या टाकांची स्वच्छता कशी घेतली जाते. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्यापेक्षा वेगवेगळे टाक पूजले जातात, तर त्यांचं एक धार्मिक कथा काय आहे, विश्लेषण काय आहे, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अनादी काळापासून मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवतांच्या रूपात पाहत आला आहे व त्याचे विविध रूपातून पूजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पूजन करताना त्याने चराचरात देव पाहिला व त्याला मूर्त रूप देऊन त्याचे मंदिर उभारून पूजा करू लागला. अशा अनेक देवदेवतांमधील कुलदैवतांचे स्थान त्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होते. या कुलदैवतांचे स्थान निरंतर आपणाजवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी, या संकल्पनेतून कुलदैवतांच्या टाकाची निर्मिती झाली. दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्यामागचा मुख्य उद्देश. त्यामुळे येथील घराघरात कुलदैवतांचे टाक कुलाचाराने पूजले जातात. कुलदैवतांचे टाक धातूपासून बनलेले असतात. चांदीच्या पत्र्यावर कुलदैवतांची प्रतिमा उठवावे तयार केलेली असते. पंचकोनी असलेल्या या टाकांच्या मागील बाजूस राळ किंवा लाख लावून मागील बाजूने तांब्याची पाट बसवलेली असते. हा संपूर्ण टाक जोडविरहित असावा असा संकेत आहे. निसर्गाच्या मूळ तत्वातच दैवी अंश मानलेल्या असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताच्या आधारे केली जाते. जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते. याच पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोनी असतो. पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतीक व या प्रकाशातूनच जीवन फुलते, म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाच्या प्रतिमेचा भाग बनवण्यासाठी केला जातो. त्याच प्रकारे तांबडा रंग हा तेजाचे प्रतीक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ठभागासाठी केला जातो. मुखभाग व पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ किंवा लाख या पदार्थांचा उपयोग केला जातो. देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी 5 असते, काही ठिकाणी 7, 9, 11 अशा वेगवेगळ्या संख्येत आढळते. ती त्या त्या कुलाची कुलदैवते असतात. कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचे संकेत आहेत. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते. ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवतेही आढळतात. प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामिनी, कुलस्वामी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष इत्यादी दैवतांचा समावेश होतो. कुटुंबाच्या मुळाचे मूळ ठिकाण, जात, कुळ इत्यादी घटकांच्या देवघराच्या रचनेवर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाची कुलदैवते बदललेली असतात. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरामध्ये दिसतो. भवानी, महालक्ष्मी, रेणुका इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसून येतात. मरी आई, लक्ष्मी आई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, साती आसरा अशा कितीतरी विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवताई विविध कुळामधून कुलदैवतांमध्ये दिसतात. ज्योतिबा, रवळनाथ, वीर, बापदेव अशी अनेक पुरुष देवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात. तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात. काही परिवारामध्ये पूर्वज म्हणजेच पितृ यांचीही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते, तर काही भागात चेडा, वेताळ, मुंजा अशी वेगवेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते. एकंदर जात, कुळ, निवासाचा परिसर, मूळ निवास या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर असतो. त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराच्या परंपराची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते. आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग संख्येत असावेत, तसेच एकाच देवतांची अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपरिक धार्मिक संकेत आहे. आपल्या देवघरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजण्यास निषिद्ध मानले जातात. त्यामुळे या पारंपरिक संकेताच्या दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे. आता आपण बघूया त्या देवतेमध्ये असलेल्या एका टाक देवतेची माहिती. सर्वात पहिलं जानाई, योगेश्वरी अथवा जोगेश्वरी. जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. त्यातल्या त्यात जानाई स्त्रीदैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे. म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते. भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते, पण ते अधिक कडक दैवत आहे. त्याचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पूजण्याचे प्रमाण कमी आहे. या देवीचे नीट निरीक्षण केले असता एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पीक दिसते, म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मूल दिसते आहे, म्हणजेच पुत्र पौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहे, म्हणजे दिवस रात्र ही देवी गावाचे रक्षण करते.
सोबत एक पशुही दर्शविला आहे, म्हणजे दूध दुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातील भांडी दर्शवली आहेत, म्हणजे तुमचे संसार भांडी कुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना या देवीकडे केली जाते. थोडक्यात ग्राम किंवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाई देवी आहे. चैत्र महिन्यात ग्रामदेवताची जत्रा असते, तेव्हा या विजयादशमीला ग्रामदेवतेला नैवेद्य करावा असा कुलाचार आहे. दुसरी आहे लक्ष्मी देवी. ऋग्वेदात असलेली स्त्री किंवा लक्ष्मी आणि ही लक्ष्मी देवी यात साम्य असले तरीही तीच ऋग्वेदिक लक्ष्मी नाही. बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्याने हिला पलंगावरची देवी असेही म्हणतात. लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसलेल्या मुद्रेत आहे. उभी ठेवू नये, कारण उभी ठेवली तर लक्ष्मी ही आपल्या घरातून चालली जाते. तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धनसंपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत, म्हणजे दिवस रात्र ही देवी धनसंपत्तीचे रक्षण करते. पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत. नंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली. पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्रोत दूषित होत असत व आजार पसरत असे, त्यामुळे बऱ्याचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा समज होता. या देवीला मरियाई, महामारी, कडक लक्ष्मी असेही संबोधले जाते. आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढं देवीचा कोप होऊ नये, पिकं उत्तम यावे, संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते. तिसरं दैवत आहे म्हसोबा. हा परिचित देव असला तरीही बराच गूढ असा देव आहे. ज्योतिबा फुले म्हसोबाला महसुलाचा अधिपती असे म्हणतात, म्हणजे थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा. आता आपण टाकाचे निरीक्षण करू. यात एक रेडा दर्शविला आहे. हा रेडा म्हणजेच महिष. महिष म्हणजेच महेश, म्हणजे हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातील टाक आहे. आता थोडे पुराण कथेकडे वळू. देवीने जेव्हा महिषासुर मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले. चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता. शेतकी जीवनात पशुचे महत्त्व खूप आहे. म्हसोबा हा खरे तर म्हैसोबाचा अपभ्रंश आहे हे टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते. म्हसोबा हा शेतात विहिरीजवळ असतो, त्याचे ठराविक क्षेत्र असते, त्या क्षेत्रात सर्प वावर करतो असा समज प्रचलित आहे. म्हसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो. म्हसोबाला अमावस्येला नारळ फोडण्याची प्रथा आहे. म्हैस, सर्प व शेतात निर्जन ठिकाणी वास्तव्य हे या देव शिवशंकर असल्याचेच पुरावे आहेत. चौथे आहेत खंडोबा. हे सर्व परिचित लोकदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे, जे प्रत्येकाच्या घरात आढळते. खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत, तरीही खंडोबाचा काळ व इतिहासात भूतकाळात वाढणारा आहे. खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो, कारण शेळ्या, मेंढ्या, लोकर, धनगर, कुत्रा यांना खंडोबाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपरिक भक्त आहे. जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्या काळातील इतिहासाशी या बाबी संबंधित आहे. जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे, तर पालीचा किंवा इतर ठिकाणचा खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शविला आहे. आता आपण टाकाचे निरीक्षण करू. टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे. पती पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास यात वृद्धी करणारी ही देवता आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या, तरी सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्त्वाचे आहे हा संदेश इथे दिला जातो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्त्व हेच आहे. पत्नीला उचलून 5 पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो. खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्त्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतीक म्हणून या टाकात दिसतो. पती पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याचा यामागील उद्देश आहे. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो, तो 5 दिवस असून चंपाषष्ठीला उठतो. तसेच सोमवती अमावस्या, श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलाचार केले जातात. भंडारा व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्त्वाचे स्थान आहे. हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीकरिता वापरला जातो, त्यामुळे पती पत्नी यांनी स्वच्छ, सुंदर व नीटनेटके राहावे हा संदेश मिळतो. त्यानंतर आहे महिषासुरमर्दिनी. हा टाक तर सर्वत्रच आढळतो. स्त्रीसत्ताक व मातृपूजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे. रेडा किंवा महिष हा स्वतः शिव आहे. संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत्त बनतो, तेव्हा स्त्री त्याला जाग्यावर आणते हा संदेश वरील प्रतिमा देत आहे. ही देवीची मुद्रा कधी 4 तर कधी 8 हातांची असते. जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी. देवीने एका हाताने रेड्याची जीभ पकडलेली आहे.
याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत व संदेश दिला गेलेला आहे. सोबत सूर्य व चंद्रही दर्शवलेले आहे, म्हणजे दिवस रात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो. महिषासुरमर्दिनीची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे. देवीची अनेक रूपे आहेत. महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत व 3.5 शक्तिपीठांपैकी एक देवी घरात कुलदेवता म्हणून पूजली जाते. तथापि पूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होती. जंगले इत्यादीमुळे गावाच्या जवळच आपापल्या कुलदेवीचे मंदिर स्थापन केले जात होते. लोक त्यालाच आपले कुलदैवत समजू लागले. तरीही आपले कुलदैवत माहीत नसेल तर या 3.5 शक्तिपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालण्याने काहीही अनर्थ होत नाही. सोनार कामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या जात होत्या. पण तरीही आपले कुणी जुने लोक असेल तर आपली कुलदेवी विचारून घ्यायची आहे. आता आमची रेणुका माता आहे, कोणाची तुळजाभवानी असेल, कोणाची सप्तशृंगी माता असेल तर त्यानुसार. पुढे कोल्हापूर, वणी, आंबेजोगाई, एकविरा असे वेगवेगळे टाक सहज बनविता येऊ लागले व आपले कुलदैवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला. पण पूर्वी 4 किंवा 8 हात असलेली महिषासुरमर्दिनी हीच मूळ देवी असल्याचे दिसून येते. अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्त्वाचा कुलाचार आहे. तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे. विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे. जागरण गोंधळ हे ग्राम्य जीवनातील विवाह विधीच आहेत. आता वाजत गाजत लग्न करण्याच्या प्रथेमुळे ही विधी मागे पडत गेली. विवाह विधीत त्यामुळे आमूलाग्र बदल घडला आहे. आता लोकांना दोन्ही करावे लागते ही मोठी गंमत आहे. सर्वात शेवट आणि महत्त्वाचा आहे देवांचा रक्षस अर्थात वीर. मंदिरात द्वारपाल तसा, घराला तसा वॉचमॅन असतो तसे याचे स्वरूप. हा बऱ्याचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो. काही घरात हा धनुष्यबाण धारण केलेला असतो. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत, म्हणजेच दिवस रात्र हा आपले व देवांचे रक्षण करतो असा अर्थ निघतो. घरातील भांडी कुंडी व 4 फुल्या व गोल चित्रात दिसतात. 4 फुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत, म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो. तर असे आपले पूर्वापार चालत आलेले देव आहेत. याशिवाय बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्ती व टाक आढळतात. त्या खालीलप्रमाणे. जे महत्त्वाचं होतं ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अजून एक आहे ईर, म्हणजे आपले पूर्वज पित्राच्या नावाने जो एक टाक बनवला जातो तो, पण त्याची एक मी डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे. सर्वात पहिलं बनेश्वरी, वनशंकरी. समोरून सिंहावर आरूढ झालेली 8 हात असलेली देवी असते. काळूबाई, फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला असतो. अन्नपूर्णा, हातात पळी घेतलेली. महिषासुरमर्दिनी, अष्टभुजा स्वरूपातील. रेणुका माता, फक्त मुखवटा व 2 अर्धचंद्राचा मुकुट. एकविरा, फक्त मुखवटा, 1 बाण व मोठे गोटे डोंगराचे प्रतीक. आंबेजोगाई, फक्त मुखवटा, आडवा चेहरा व हनुमट वर गेलेली. अष्टभुजा सिन्नावरची. यल्लम्मा, 10 हात व डोक्यामागे चक्र. जोखाई, जानाईसारखीच, फक्त कणीस व मूल बरोबर नसते. लक्ष्मी, मागे 2 हत्ती सोंडेने हार घालताना. ज्योतिबा, घोड्यावर स्वार, समोरून व हातात तलवार. नवनाथ म्हणजेच नवदेव. मुंजोबा, उभा उग्र पुरुष व 1 हातात अग्नी. भैरोबा, घोड्यावर एकटा व हातात तलवार. अष्टभुजा, वाघावरची वाघजाई. वीर, धनुष्य बाणधारी. गणपती, शिव, पार्वती, वणी सप्तशृंगी, हात असलेली. 18 औधची देवी, घोड्यावरची देवी. कोल्हापूरची महालक्ष्मी. आपले माता पिता, साती आसरा, 7 देवी व मगर किंवा पशु. चंद्रसेन उर्फ चांदोबा, घोड्यावर व हातात तलवार, उजव्या बाजूस जानाई व डाव्या बाजूस जोगेश्वरी. असे बरेच प्रकार आहेत. आता आहे आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग. या देवघरातील टाकांची देखभाल, स्वच्छता कशी करायची. देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत. गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील व्हाव्यात. ओला गंध लावू नये. दही, दूध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पूजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकटपणा पूर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत. टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर व केमिकलचा उपयोग करू नये. सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा अथवा टूथपेस्ट व मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा. देवघरात लावण्यात येणाऱ्या तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाचे टाकांपासून दूर लावावा. त्यांचा तेलकटपणा टाकांवर चढणार नाही याची दक्षता घ्यावी. टाक हाताळताना त्यांच्या असलेल्या कोणावर टाक खाली पडणार नाही याचीही दक्षता घ्यावी. टाक कोणावर खाली पडल्याने त्याची किनारीची पकड सैल होऊ शकते. आपण आपल्या देवघरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील. आता अत्यंत महत्त्वाची आणि कृपया याची नोंद घ्यावी सर्वांनी. आपल्या घरातील टाक तपासणी करून पाहावे. कोणत्या टाक्यात पाणी मुरत असेल तर सदर टाक लवकरात लवकर बदलून घ्यावा. रामकृष्ण हरी.